नमस्कार. आपल्यासमोर सादर करीत आहे इयत्ता 5वी, विषय गणित, घटक अपूर्णांक, उपघटक, समच्छेद अपूर्णांकाची बेरीज. आपण आता काही अपूर्णांकाचे वाचन साहित्याच्या सहाय्याने करणार आहोत. 1/4 म्हणजे एका लाकडी पट्टीचे 4 समान भाग व त्यातील एक समान तुकडा म्हणजे 1/4 होय. हे आपल्याला चित्ररूपात दिसत आहे. 2/6 म्हणजे एका लाकडी पट्टीचे 6 समान भाग व त्यातील 2 समान भाग म्हणजे 2/6 होय. हे चित्ररूपात दिसत आहे. आता आपण साहित्याच्या सहाय्याने समच्छेद अपूर्णांकांची बेरीज पाहणार आहोत. एक लाकडी पट्टी घेतलेली आहे. या लाकडी पट्टीचे आपण 4 समान भाग करणार आहोत. एक समान भाग, 2 समान भाग, 3 समान भाग, 4 समान भाग. एका लाकडी पट्टीचे आता आपण 4 समान भाग केलेले आहेत. त्यातील एक समान भाग म्हणजे 1/4 हा आपल्याला चित्ररूपात दिसत आहे व अपूर्णांक रूपात सुद्धा दिसत आहे. या एका ठोकळ्यात 2 ठोकळे मिळवणार आहोत. 2 ठोकळे म्हणजे 2/4 होय. एक ठोकळा अधिक 2 ठोकळे एकूण 3 ठोकळे या ठिकाणी होत आहेत. हे आपल्याला चित्र स्वरूपात दिसत आहे. 3 ठोकळे म्हणजे 3/4 होय. हे आपल्याला चित्ररूपात व अपूर्णांकात दिसत आहे. 1/4 अधिक 2/4 बरोबर 3/4 होतात. हे या ठिकाणी लक्षात येते. आता आपण दुसरे उदाहरण पाहणार आहोत. 5/6 अधिक 1/6 बरोबर किती होईल? एक कॅडबरी आपण घेतलेली आहे. समच्छेद अपूर्णांकाच्या छेदस्थानी 6 आहेत म्हणून आपण कॅडबरीचे 6 समान भाग करू. एक समान भाग, 2 समान भाग, 3 समान भाग, 4 समान भाग, 5 समान भाग आणि 6 समान भाग. एक कॅडबरीचे आपण 6 समान भाग केलेले आहेत. त्यातील 5 समान तुकडे म्हणजे 5/6 होय. हे आपल्याला चित्ररूपात व अपूर्णांकात दिसत आहे. या 5/6 मध्ये आपण एक तुकडा मिळवणार आहोत. एक तुकडा म्हणजे 1/6 होय. 5 समान तुकडे अधिक एक समान तुकडा बरोबर 6 समान तुकडे होय. 6 समान तुकडे म्हणजे 6/6 होय. येथे आपणास छेदाच्या अंशाच्या स्थानी समान 6 अंक दिसत आहे. म्हणजे एक पूर्ण भाग झालेला आपणास चित्ररूपात दिसत आहे. 6/6 म्हणजे एक पूर्ण होय. हे आपल्याला चित्ररूपात दिसत आहे. 5/6 अधिक 1/6 बरोबर 6/6 बरोबर 1. हे लक्षात ठेवा. ज्यावेळी अपूर्णांकात अंश आणि छेद यांच्या स्थानी समान संख्या असते त्यावेळी त्या अपूर्णांकाचा एक पूर्ण होतो. उदाहरणार्थ 6/6, 7/7, 10/10, 18/18.
आता आपण तिसरे उदाहरण पाहू. 3/6 अधिक 4/6 बरोबर किती होईल? आता आपण एक कागद घेऊ. दोन्ही अपूर्णांकाच्या छेदस्थानी 6 आहेत, त्यामुळे कागदाचे 6 समान भाग करू. आपण कागदाचे 6 समान भाग केलेले आहेत. त्यातील समान कागदाचे 3 तुकडे म्हणजे 3/6 होय. हे आपल्याला चित्ररूपात व अपूर्णांक रूपात दिसत आहे. यात 3 तुकड्यांमध्ये आपण 4 कागदाचे तुकडे मिळवणार आहोत. 4 कागदाचे तुकडे म्हणजे 4/6 होय. हे आपणास चित्ररूपात व अपूर्णांक रूपात दिसत आहे. 3 कागदाचे तुकडे अधिक 4 कागदाचे तुकडे बरोबर 7 कागदाचे तुकडे हेही आपल्याला चित्ररूपात दिसत आहे. 7 कागदाचे समान तुकडे म्हणजे 7/6 होय. हे आपल्याला चित्ररूपात आणि अपूर्णांक रूपात सुद्धा इथं पाहायला मिळतंय. येथे 7/6 मध्ये अंश हा छेदापेक्षा मोठा आहे. म्हणजे 7/6 हा अपूर्णांक अंशाधिक अपूर्णांक आहे. अंशाधिक अपूर्णांकाचे रूपांतर नेहमी पूर्णांकयुक्त अपूर्णांकात होते. त्यामुळे एक पूर्ण व शिल्लक राहिलेला एक तुकडा म्हणजे 1/6 या पूर्णांकयुक्त अपूर्णांकात 7/6 चे रूपांतर होईल. 3/6 अधिक 4/6 बरोबर 7/6 बरोबर 1.1/6.